तर बातमी आहे सांगलीतून। सांगलीत अनाथ मुलींकडून आईवडिलांचा मृत्यू दाखला मागितल्याची बाब समोर आली आहे। शैक्षणिक कामांसाठी आईवडिलांचा मृत्यू दाखला मागितलाय। आईवडिलांना पाहिलंच नसताना दाखला आणणार कुठून असा प्रश्न आता समोर येतोय। मुलींच्या तक्रारीला उपजिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय। मुलींच्या मदतीला आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत धावले तर थेट उपजिल्हाधिकारी कार्यालय गाठत प्रशासनाला जाब विचारलाय। माझी फाईल 2019 पुरामधून वाहून गेली म्हणून 500चा स्टॅम्प करून त्यात लिहून दिलंय की हिला कोणी भेटायला येत नव्हतं, ही खरोखर अनाथ आहे, ही जी फाईल वाहून गेली हिला मृत्यूचं प्रमाणपत्र आई वडील नसल्यानं मिळू दे। खरंच अनाथ आहे तरी पण हे म्हणतात पुण्यात पाठवले, ते आम्हाला त्रुटी काढून खाली पाठवतात आणि त्रुटी पूर्तता करून दिले तर त्याने ते एकच धरल्यात की प्रमाणपत्र आणा। कुठनं आणणार प्रमाणपत्र? आई वडीलच माहित नाहीत आणि कुणाचं देऊ मी प्रमाणपत्र? मूळ मागणी काय आहे? मला अनाथ प्रमाणपत्र पाहिजे। राज्य सरकार पण कोण दाद देत नाही। इथं पालकमंत्र्यांना भेटलो तर ते पण म्हणतायत की थोडा दिवस थांबा, आम्ही मार्गदर्शन मागवले। आज किती ठिकाणी फिरू, आम्ही एक अनाथ आहे म्हणून आमच्या मुलांना पण काय अनाथ वाढवू काय? आम्ही आमच्या आई वडिलांसाठी पण इतकं रडलो नाही, तेवढं आम्ही आमच्यासाठी एक घटपट करालोय। कुठं तरी काहीतरी निर्णय द्या आम्हाला, नाहीतर आम्ही इथं उपोषण करायला येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।